जुलाब, अतिसार यांना आजार म्हणून पहिली गोष्ट तुम्ही पाहूच नका. कारण आपल्या अन्नातून, आहारातून, इतर कोणते वेगवेगळे आपण खाल्लेल्या पदार्थातून असे काही घटक किंवा असे काही पदार्थ जे आपल्या शरीरासाठी अपायकारक आहेत, हानिकारक आहेत, हे जर आपल्या पोटामध्ये गेले असतील तर हे बाहेर काढून टाकण्यासाठी आपलं शरीर एक शरीरशुद्धीची प्रक्रिया सुरू होते. त्याला आपण जुलाब किंवा अतिसार म्हणतो. हे बाहेर पडलंच पाहिजे पूर्ण. लगेच तुम्ही एखादी गोळी किंवा टॅबलेट घेऊन जर ते बंद कराल, जुलाब अतिसार लगेच बंद होतील, पण त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जो विजातीय घटक आहेत किंवा जे शरीरासाठी हानिकारक घटक आहेत ते तसेच राहतील. त्यामुळे इतर वेगवेगळे आजार होतील. अतिसार, जुलाब हे सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा 1 ग्लास किंवा 1 लिटर कोमट पाणी घ्या. ह्या 1 लिटर कोमट पाण्यामध्ये चवीसाठी मीठ, चवीसाठी साखर टाका. हे पाणी दिवसभर पित राहा जेव्हा जेव्हा ताण लागेल, जेणेकरून तुमच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होणार नाही. आणि पाण्याचं प्रमाण कमी न झाल्यामुळे तुम्हाला थकवा, शक्तपणा येणार नाही. 3-4 जुलाब झाले त्यानंतर तुम्ही घरगुती उपचार करून किंवा घरगुती वेगवेगळे उपाय करून जुलाब अतिसार थांबवू शकता. सर्वात गुणकारी आणि खूप महत्त्वाचा उपाय, 1 वाटी मऊ भातामध्ये 4-5 चमचे तूप टाका. चवीसाठी थोडंसं गूळ, साखर टाका आणि हे दिवसातून 2-3 वेळा खायचं. तूप आणि भात याच्यामुळे जुलाब अतिसार तुमचे त्वरित थांबतात आणि शरीराचं छान ऑइलिंग पण होऊन जाईल. जुलाब अतिसार थांबवण्यासाठी केळीसुद्धा खूप गुणकारी आहेत. 1-2 पिकलेली केळी घ्यायची. पाव चमचा जायफळ चूर्ण त्यामध्ये लावायचं. जसं आपण कैरे वगैरे मीठ लावून खातो या पद्धतीनं केळी, जायफळ लावून अशी खायची. यामुळे तुमचे अतिसार, जुलाब थांबतील आणि पोटाच्या इतर समस्या आहेत त्या तुमच्या दूर होऊन जातील. मेथी हा आपल्या घरातील मसाल्याच्या पदार्थातील एक पदार्थ जो आपल्या पोटासाठी खूप गुणकारी आहे. 1 चमचा मेथीदाणे जुलाब अतिसार सुरू झाल्या जर तोंडात टाकले, वरून 1 कप कोमट पाणी पिऊन जर ते गिळलेत तर यामुळे तुमचे जुलाब अतिसार त्वरित थांबतील. त्याचबरोबर पोट गच्च होणं, गॅस धरणं, अपचन, अजीर्ण, पोट कठीण होणं या समस्या तुमच्या दूर होतील. नियमित मेथीचे दाणे आहारात ठेवा किंवा खाण्यामध्ये ठेवा, पोटाच्या समस्या दूर होतील. जुलाब अतिसारामध्ये धनेपाणीसुद्धा किंवा जिरेपाणीसुद्धा खूप गुणकारी आहे. 1 चमचा जिरे घ्या, थोडेसे चेचा 1 ग्लास पाण्यामध्ये टाका. अर्धा ग्लास होईपर्यंत उकळा. अर्धा ग्लास झाल्यानंतर सिप करून म्हणजे 1-1 घोट पिऊन टाकायचं हे पाणी. हे दिवसातून 3-4 वेळा जर केलं तर जुलाब अतिसार त्वरित थांबतात, भूक छान लागते. बांबूची जी झाडं किंवा जे बांबूची पानं आहेत, बांबू या वनस्पती जर मूठभर पानं घेतली, स्वच्छ धुतली, थोडीशी चेचली किंवा बारीक कट केली, 1 ग्लास पाण्यामध्ये टाकून अर्धा ग्लास होईपर्यंत उकळलं आणि हे पाणी जर दिवसभर सिप करून पिलात तर यामुळेही जुलाब अतिसार त्वरित बंद होतात. पचनक्रिया वाढते, चयापचनक्रिया सुधारते, पोटाच्या इतर समस्या दूर होत आहेत. त्यामुळे बांबूची पानंसुद्धा जुलाब अतिसारावरती खूप गुणकारी आहेत. तूप आणि लिंबू हे जर समप्रमाणात घ्यायचं, म्हणजे 1 चमचा तूप आणि 1 चमच लिंबूचा रस दोन्ही एकत्र करून हे जर दिवसातून 3-4 वेळा तुम्ही घेतलं, यामुळे जुलाब अतिसार थांबतात. जुलाब अतिसार याकडे आजार म्हणून पहिली गोष्ट पाहू नका. हे शरीरशुद्धीची एक प्रोसेस आणि प्रक्रिया आहे.